देशाचे फायनान्स मिनिस्टर प्रणब दादा यांच्या कारणावर मी निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या भावना घालेन एवढंच या निमित्तानं आपल्यासमोर सांगून पुन्हा एकदा एवढा मोठा कार्यक्रम, देखणा कार्यक्रम, नेटका कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला आणि मुख्यमंत्र्याला साजेसं सगळंच या ठिकाणी म्हणून आम्ही फेटा पण काढून ठेवला नाही दोघांनी, कारण एवढं सगळं केल्यानंतर फेट्याचं ओझंही काही काळ सहन करावं अशा प्रकारची भावना मनामध्ये असल्यामुळं आम्ही दोघंही त्याच तयारीमध्ये आहोत एवढंच आपल्याला पुन्हा सांगतो. मुख्यमंत्र्याचं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी मला एक गोष्ट आपल्या सर्वांना नमूद करावीशी वाटते. विकास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचं पारितोषिक माननीय नामदार श्रीमान विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते मागच्या वर्षी मिळाले. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं अभिनंदन करूया. आणि देशमुख साहेब, आपण माफ करा, माननीय नामदार श्रीमान पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांच्या हस्ते मिळालं आहे. आणि आपण जो मांजरा आणि विकासचा उल्लेख केला त्याच्या बाबतीत मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. धन्यवाद. विकास सहकारी साखर कारखान्याच्या या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि उदाहरण घ्यावं असा उत्कृष्ट असा प्रकल्प या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते, आमदार अमित देशमुख यांनी राबवला होता. आज मला पाहून फार आनंद झाला जेव्हा अमित मला वीज निर्मिती प्रकल्पाबद्दल माहिती देत होते. अतिशय आनंद झाला की आपल्या महाराष्ट्रातला एक युवा नेता एक मोठ्या घरात जन्माला आले म्हणून तिथपर्यंत थांबून न राहता स्वतः आपल्या कार्यक्षमतेनं महाराष्ट्रानं ज्याचं उदाहरण घ्यावं, सहकारी चळवळीनं ज्याचं उदाहरण घ्यावं असा प्रकल्प त्यांनी तो उभा करून दाखवलेला आहे. आणि म्हणून मी आपले अध्यक्ष आणि युवा नेते अमित देशमुख यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देतो की आणखी मोठं व्हा, आणखी सेवा करा. आणि बाप से बेटा सवाई या नात्यानं विलासरावजींनी जे करून दाखवले त्याच्यापेक्षा आपण पुढं मोठं व्हा असे आशीर्वाद या प्रसंगी मी देतो. कारण म्हणजे आज देशाला विजेची फार मोठी गरज आहे. कारण म्हणजे मोठं ऊर्जा संकट आहे. त्याचबरोबर सहकारी कमीत कमी खर्चानं आणि अशा प्रकारे साखर उद्योग संचालित केला तरच खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्याकरता आपण हा सहकारी उद्योग, सहकारी चळवळ चालवली आहे त्याला खर्चानं आधार मिळेल. अन्यथा आपण पाहतोय की बरेच सहकारी साखर कारखाने जे कार्यक्षमतेनं चालत नाहीत किंवा ज्यामध्ये जी कल्पकता नाही, दृष्टी नाही, नेतृत्व नाही, ते कारखाने खाजगी उद्योग विकत घ्यायला लागलेले आहेत. रोज आपण ऐकतो दर आठवड्याला आज हा कारखाना विकला गेला, तो कारखाना अमुक अमुक खाजगी उद्योगानं घेतला आणि सहकारी चळवळ पिछे हटायला लागलेली आहे. हर्षवर्धनजी पाटील प्रयत्न करतायत. हे थांबवायचं कसं? एका बाजूला सहकारी बँकेची देखील परिस्थिती काही चांगली नाही आहे. राज्य सहकारी बँकेचं आपण पाहिलं तर प्रचंड मोठा तोटा सहन करून आता त्यातून कशी बाहेर पडते आमच्या सर्वांच्या समोर एक समस्या आहे. काही पहिली म्हणजे सहकारासमोरची ही आव्हानं आणि दुसरं म्हणजे देशातलं भयंकर ऊर्जा संकट.